छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा असेल. मनाचे राजे चषक 20-25चं शानदार आयोजन आपण पाहतोय. कालच्या दिवसात या स्पर्धेला सुरुवात झालंय. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि आजच्या दिवसातली दुसरी लढत आपण पाहत आहेत. एका बाजूने साई स्पोर्ट्स सरावली संघ, दुसऱ्या बाजूने असेल अमरदीप जलसार. टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 5 षटकांचा सामना असेल एकंदर आपण पाहत आहेत. आजचा दिवस पहिला तर सफा गट आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली कोरे संघ आणि पराभवाच्या छायेकडे जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमला जावं लागलंय. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मानाचा मुद्रा असेल आमच्या सर्व आयोजक टीमला. हंगामातली पहिली स्पर्धा आपण पाहत आहेत. ज्यानंतर आपण पाहतोय सफाया प्रीमियर लीग सीझन 3 लवकरच आपण पाहणार. MSF माकुंचा स्पोर्ट्स फाउंडेशनचं ते मैदान 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026. रजिस्ट्रेशन फॉर्म आपण पाहत आहेत 15 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत असतील. तर आपली नोंदणी आपण करून घ्यायची आहे. जेव्हा फॉर्म 15 नोव्हेंबर पासून हे फॉर्म आपण पाहायला मिळतील. बेस्ट ऑफ लक. बहु टीम मॅच लावतोय सुरुवात. जगदीश पाटील मोरकल गोल्डन ट्रॅकवर सज्ज असेल. तदनंतर आपण पाहत आहेत डिसेंबरमध्ये आणखीन एक मेजवानी अमोल पाटील स्मृती चषक 20-25 विठ्ठलवाडी बाप्पा मोरया पुरस्कृती स्पर्धा असेल 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर. क्रिकेटचा हा रणसंग्राम असेल. तर टीम अगदी फुल आपण पाहत आहेत. बाप्पा मोरया पुरस्कृती अमोल पाटील स्मृती चषक 2025 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर. चला मॅचला होईल सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही आमच्या ऑफिशियल पंच सज्ज आहेत. साजिद लाला सर अँड नितेशजी कदम सर. ही दोन जोडी आपण कालच्या दिवसापासून सुंदर पंचांची भूमिका. तदनंतर 6 सीटरचे प्रोप्रायटर अगदी नाविन्यपूर्ण काहीतरी नाविन्य देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. जरूर ड्राईव्ह केलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मयल अतिश पुढे सरसावले गेल्या सिंगल अगदी सुरुवात केली जाते. अमरदीप जलसाळ संघ आपण पाहत आहेत. एका बाजूने प्रवीण, दुसऱ्या बाजूने वैभव. ही जोडी आपण पाहत आहे. वैभव आपण पाहत आहे स्ट्राईक एंडला होते. सिंगल मिळालंय. सिंगलने श्री गणेशा होते अमरदीप जलसार या टीमचा. चला कोरे टीम विनिंग टीम आणि चालू सामन्यामधील 2 सदस्य आपण लॉस टाकतोय. कुटप्पाचा चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेतला. चेंडू निघून जाईल थर्ड मॅन रिझर्व मध्ये. प्रवीणच्या बॅट मध्ये तो एक खणखणीत दर्जेदार चौकार 4. सुंदर टेलिकास्ट आपण पाहू शकता. अगदी रिप्ले आपण पाहू शकतो. तेच तर राज चेंडू होता. उचली घेणारा चेंडू आणि अगदी हेरला गेला आणि फक्त दिशा दिली गेली. चेंडू निघून गेला सीमा रेषापार चौकार. सुंदर क्लिअरिटी आपण पाहतोय. जसजसा एक्सपिरियन्स येतोय तसं नाविन्यपूर्ण करण्याचं काम आमचे गौरवजी पाटील करतायत. आपला जॉब नोकरी व्यवसाय सांभाळून आणि त्यांचे सूत्र जर आपण पाहिलं तर कॅमेरामॅन तुषारचं कौतुक करावं लागेल. सुंदर टेलिकास्ट करतायत बघा. हात दाखवतायत तेही अगदी मन लावून. एखादं तुम्ही कार्य करा तुम्हाला दाद त्याची नक्कीच मिळेल. आणि तेच कार्य तुषारजी करतायत आणि गौरवजी पाटील आपण पाहतायत. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा या चॅनलला. कारण सफा विभागाने जितक्या स्पर्धा असतील तितक्या कव्हर करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत असतात. 5 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतात. पहिली इनिंग आपण पाहतोय
साई स्पोर्ट्स सरावली क्षेत्ररक्षण करताना यावेळेस थोड्याशा धीम्या गतीने चेंडू जरूर आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर वरतला होता पण चेंडू पैचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येत आहे. हे व्हेरिएशन आहे. जगदीश मॉरकर आपण पाहतोय जेव्हा जेव्हा सफा प्रीमियर लीग असते आयकॉन खेळाडूमध्ये त्याचंही नाव गणलं जातंय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत सध्या 5. थोड्याशा धीम्या गतीने सुरुवात आपण पाहतोय. दुसऱ्या बॉलवर चौकार आला होता त्यानंतर कमबॅक केलंय. जगदीशचंही कौतुक करावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बिनबाद. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय. पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्ती दाखवून देतोय. प्रवीणच्या बॅटमध्ये येतोय हा. पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. बघा रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी सुंदर टेलिकास्ट. फक्त वेट अँड वॉच केलं. बॅटचं फेस ओपन केलंय आणि दिशा दिली गेलंय. चेंडू अगदी निघून गेलाय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांचे स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल असेल. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहत आहेत. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मला. वेट अँड वॉच केलं. अगदी चेंडूला भिरकावून दिलंय. बॅक टू बॅक दुसरा चौकार होतोय. षटकाची झाली समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना अमरदीप जलसार संघ 13 धावा बिनबाद. थँक यू. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. मनाचे राजे चषक 20-25चं शानदार आयोजन आपण पाहतोय. एक षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर धावा झाल्या 13 बिनबाद. सुरुवात अगदी दिमागदार झालंय. अमरदीप जलसार संघाकडनं आपण पाहतोय दोन्ही फलंदाज. एका बाजूने प्रवीण आणि वैभव अशी जोडी आहे. गोलने ट्रॅकवर सजवतोय गोलंदाज आतिश. चला आपण लॉस टाकतोय. सरावीचा एखादा प्रतिनिधी असेल तर गोलंदाज आतिश. अप्रतिम जाईल. टिपला गेलाय. फलंदाज अगदी तंबूच्या आसरा जाईल. या सामन्यामध्ये जो विजयी संघ असेल त्याला दातिवऱ्यासोबत 2 हात करावे लागतील. कोरे संघाला मात्र पुढील फेरीसाठी बाय असेल. तर पहिल्या विकेटचं पतन झालंय. वैभवला मात्र परतावं लागलंय. बॅट अँड वॉच केला होता परंतु थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे सुंदर झेल टिपला गेलाय आणि फलंदाला मात्र परतावा लागलाय. प्रदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्कोर कार्डवर धावा 13. 1 गडी बाद. नवीन हंगाम. थोडासा प्रॅक्टिसचा अभाव नक्कीच असेल. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्कोर कार्डवर धावा लागल्या 13. पहिला धक्का जरूर लागलाय अमरदीप जलसार या टीमला. नवीन बॅटर प्रदीप भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला ब्रेक तो जरूर दिलाय. आतिश आपण पाहत आहेत एक वेगवान गोलंदाज. चला जास्त टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता आपण घ्या. आजच्या दिवसात 10 संघाचं शेड्यूल आपण पाहतोय. कालच्या दिवस पाहिले तर 8 संघ होते आणि कालच्या दिवसात काय जबरदस्त कामगिरी केली श्री गणेश डोंगरीपाडा संघाने. मनाचे राजे त्यांचंही मात्र खूप कौतुक करावं लागेल. सुंदर त्यांचाही गेम राहिला होता. हो थोडासा धीम्या गतीने फेकण्याचा प्रयत्न केलाय. ते फटका फसला गेला आणि बॅट चेंज लागली गेलाय. विकेट किपरने मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. दुसरा धक्का अमरदीप जलसार या संघाला 13 या धावसंख्येवर गॉन.
थँक्यू. धावसंख्या स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येत दुसरा धक्का लागतोय अमरदीप जलसार या टीमला. प्रदीप भोईरला मात्र खातही खोलता आलं नाहीये. प्रफुल मैदानच्या आतमध्ये जातोय. 2 विकेट्स काय जबरदस्त गोलंदाजी केली, अतिच कौतुक करावं लागेल. ऑन हॅट्रिक आहे. कालच्या दिवसात ही 2-3 संधी आली होती पण हॅट्रिक घेतली नाहीये. मनाचे राजे चषक 20-25 चा पहिला गोलंदाज ठरेल क्या? आतिश समोर फलंदाज आपण पाहत आहेत. प्रफुलकडे आज संधी आहे. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल. कारण पहिले 2 धक्के लागले 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अमरदीप जलसार संघ आपण पाहत आहेत. गोलंदाज आतिश ऑन हॅट्रिक असेल. समोर प्रफुल. ओहो, वेगवान मारा, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालंय. अगदी आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी आपण पाहत आहेत मिस्टर आतिश. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स, तदनंतर डॉट बॉल. टॉस जिंकला होता, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला होता. तदनंतर तो निर्णय सार्थ ठरवताना मिस्टर आतिश. फुलल्यांचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्टोक रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय आणि चेंडू लागतोय, पाठवला गेलाय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. प्रवीण मात्र चांगले बॅटिंग करतोय. गोलंदाज ट्रॅकवर. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस मात्र एक मोठा फटका, काय जबरदस्त बॅटिंग आमच्या अगदी व्यासपीठाला सलामी देताना. काय कॅमेरा वर्क पाहायला मिळते. अगदी चेंडू बरोबर गॅदर केलाय तुषार कुर्ले आपण पाहत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकाची समाप्ती, 13 ची सरासरी मेंटेन केली गेली आणि 26 धावा, 2 गडी बाद. संतोषजी इथे उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. संतोषजी जंगम साहेब, विनंती असेल आपण इथे येऊन व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाज गोलन ट्रॅकवर पुन्हा एकदा मॉर्कल जगदीश. माहिती आहे प्रवीण सारखा एक मोठा विकेट्स. हो हो हो, यू मिस आय डेफिनेटली. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. संतोषजी जंगम साहेब उपस्थित, त्यांचं हार्दिक स्वागत. नेहमी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचे योगदान असते. तदनंतर क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे. 26 धावा स्कोर कार्डवर, 3 गडी बाद. पराग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. आज परागकडे संधी असेल. चांगली पार्टनरशिप, चांगली साथ द्यावी लागेल, कारण एका बाजूने प्रवीण चांगली बॅटिंग करतोय. प्रवीणचा विचार केला तर 7 बॉलमध्ये 24चं योगदान आहे आणि स्कोर कार्डवर धावा विचार केला तर 26 धावा, म्हणजे एकट्या 24 धावा आपण पाहतात. प्रवीणचा वागणवेल आपण पाहू शकतात. तब्बल 3 चौकार त्यांच्या या इनिंगमध्ये जरूर पाहायला मिळतात. एक षटकार.
2 षटकार माफ करा. सुंदर अपडेट्स आम्हाला देत आहेत गौरवजी पाटील. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 26, 3 गडी बाद. अलका त्यानं फक्त पुश केले गेले सिंगल मिळेल. इथून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय कारण प्रवीणचा बोलबाला राहिलाय. या मॅचचा विचार केला तर कारण 7 बॉल 24चं योगदान प्रवीणचं राहिलंय. प्रवीणला क्रीजवर राहणं खूप गरजेचं असेल अमरदीप जलसार संघासाठी आणि प्रवीणची विकेट्स साई स्पोर्ट्ससाठी खूप महत्त्वाची असेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 27, 3 गडी बाद. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतायत. हंगामातली ही पहिली स्पर्धा मनाचे राजे चषक 20-25चं सुंदर आयोजन. कालच्या दिवसात या स्पर्धेला सुरुवात झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर प्रवीण. स्कोर कार्डवर धावा लागल्यात एकंदरीत आपण पाहतायत 27, 3 गडी बाद. आज एक मोठ्या व्यक्तीचा जन्मदिवस आपण पाहत आहेत. वाढदिवस कुणाल दादा. सर्वांना नेहमी चांगलं योगदान असते मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. धावसंख्या 1ने फ्लाय होते. 2 धावा ऍड केल्या जातात आणि दुहेरीने धाव फलक पुढे जाईल. 29, 29 धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रवीण आतापर्यंत चांगली जबाबदारीने मात्र बॅटिंग करतोय कारण विकेट्स एकामागून एक धक्के लागतात. पण प्रवीण एका बाजूने ठाम आहे. आपण पाहतोय चांगली बॅटिंग केलंय. 8 बॉलमध्ये 26चं योगदान. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. जगदीश स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे म्हटलं चेंडू निघून जाते अगदी सीमा रेषा पार. हा येतोय मनाचे राजे चषक चौकार 4. कॅन्डी सुंदर डिझे वादन 33 धावा 3 गडी बाद. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम स्ट्रोक आहे. चौफेर फलंदाजी करण्यामध्ये माहीर प्रवीण आपण पाहत आहे. त्याच्या पॅट्समधून आतापर्यंत 23 धावांचं योगदान राहिलंय आणि स्कोर कार्डवर 33 धावा. पुन्हा एकदा आखोटप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. आतिश 1 बाउंड क्षेत्ररक्षण करतोय. तदवर 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरीने धावफलक पुढे जातोय. 35, 35 धावा. 35 धावा स्कोर कार्डवर. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिलंय प्रवीण आपण पाहत आहेत. 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. स्कोर कार्डचा विचार केला तर षटक क्रमांक सध्या 3रं मार्गस्थ आपण पाहत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू असेल. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा जगदीश. इथून बॅटचं फेस ओपन केलाय. इथून निघून गेलाय हा चौकारांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचतोय अगदी 39 म्हणजे 13ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेली. पहिल्या षटकामध्येही 13 धावा आल्या त्या. दुसऱ्या षटकामध्येही 13 धावा. आताही 13 धावा आल्यात. 39 धावा 3 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीखेर. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. प्रवीण भुईर आपण पाहताय. 3 चौकार मागच्या एरियामध्ये आपण पाहतोय. थटमॅन ते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. 5 चौकार. तदनंतर 2 उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधनं जरूर आपण पाहिल्यात. एक आपण पाहिल्यात तर अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. तदनंतर एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये षटकार आला होता. गोलंदाज ट्रॅकवर आलाय. गोलंदाज उज्ज्वल आपण पाहतात. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. एक युवा गोलंदाज. 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड.
39 धावा स्कोरबोर्डवर षटक क्रमांक 4ला सुरुवात होतोय. हो हो, फुलर यांचा चेंडू होता. थोडासा डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून चौथा धक्का अमरदीप जलसर या संघाला गॉन. चौथा धक्का जरूर लागला. 39 धावा स्कोर कार्डवर दिवेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. स्कोर कार्डवर आहेत 39 धावा. 4 गडी तब्बल बाद होत आहेत. 39 मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 36 धावा प्रवीण भोईर यांच्या नावावर आपण पाहत. 11 चेंडूंनी 36चं योगदान राहिलंय. 39 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. चांगले अपडेट देत आहेत त्याला गरोजी पाटील. उज्ज्वल पहिल्याच चेंडूवर विकेट्स प्राप्त केला गेलाय. 39 धावा स्कोर कार्डवर दिवेश हा हिटर फलंदाजासाठी मात्र ओळखला जातोय. दिवेश जलसर संघाचा बाहुबली म्हणून दिवेशची ओळख. ओहो, मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडूला रीड करावा लागेल कारण समोर आपण पाहिलात तर प्रवीण भोईर चांगली बॅटिंग करतोय. काहीतरी कान मंत्र जरूर दिला जातोय. धावसंख्या एकंदरीत स्थिरावली गेलाय. 39 या अंकावर 4 धक्के लागले गेलेत. षटक क्रमांक सध्या चौथं मार्गस्थ आहे. $39 रन ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. उज्ज्वल सध्या चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय. ओहो, यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पंच दोन्ही आज समान दर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1ने फ्लाय होईल. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून आणखीन 15 ते 20 धावा आणखीन जोडाव्या लागतील. 60 धावांचं जर टार्गेट असेल तर एकंदर आपण पाहू शकता एक फायटिंग स्कोर असेल कारण चांगली बॅटिंग लाईन सरावली संघाकडेही आहे. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा यावेळेस व्हाईट बॉल नाही आहे. पंचाकडे पाहिलं होतं परंतु पंचाने अचूक आपण डिसिजन आपण पाहतात. सजित लाला सर, शुभमदीप पाध्ये साहेबांचा शुभ आगमन होत आहे. हार्दिक स्वागत असेल या दुसऱ्या दिवसामध्ये. धावसंख्या स्कोर कार्डावर आहे 40 धावा स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. अप्रतिम सध्या गोलंदाजी राहिलाय. जरी एक व्हाईट बॉल आला तदनंतर एक विकेट्स आपण जरूर पाहायला मिळालाय. 40 धावा स्कोर कार्डवर गोलंदाज पुढील बॉल. एक धाव तर परिपूर्ण केलेलं जाईल. जगदीश पुढे सरसावतोय. सिंगल महल या अगदी सिंगलच्या मतानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 41 या अंकावर. नॉट आउट आपण पाहतात. प्रवीण भोईर एक जबरदस्त इनिंग पेश केली गेली आजच्या दिवसामध्ये. 41 धावा स्कोर कार्डवर आहेत. स्कोर कार्डवर धावा झाल्या तर 41. 4 गडी बाद. प्रवीण चा बोलबारा राहिला. या इनिंगचा विचार केला तर 11 बॉलमध्ये 36चं योगदान राहिले. त्यामध्ये 4 चौकार 2 षटकार जरूर पाहायला मिळालात. गोलंदाज उज्ज्वल पुढील बॉल. यावेळेस वेट अँड वॉच शॉर्ट बॉलचा म्हणता खरपूस समाचार घेतलाय. अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देताना हा येतोय षटकार 6. $47 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 6 मध्ये अजून आणि टॉस बॉल दिशा दिली गेली. चेंडू अगदी निघून जाते दन 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 करीत सीमारेषा पार. हा येतोय प्रवीणच्या बॅटमधनं दर्जेदार चौकार 4. का अर्धशतक झलकावणारा 4 धावा दूर आहेत.
हो वेगवान चेंडू एकंदरीत डॉट बॉल आपण पाहत आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शेष आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 52 रन्स वॅगन मिल आपण पाहू शकतायत. प्रवीण भोईर काय जबरदस्त इनिंग पेश केली गेली आजच्या दिवसामध्ये. 15 बॉल 46चं योगदान, त्यामध्ये 5 चौकार आणि 2 षटकार आपण पाहू शकतायत. हो अप्रतिम खोलवर डब्याचा चेंडू होता. क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पैचा संपर्क झाला नाहीये. सचिनचंही कौतुक करावं लागेल कारण पहिल्या बॉलवर चौकार आला होता. तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. आता येणारे अजूनही 3 बॉल आहेत. 3 मध्ये किती चौकार षटकार पाहायला मिळेल की विकेट्स प्राप्त करेल सचिन. शेवटचे 3 बॉल. अप्रतिम चेंडू. काय जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळालाय. सुंदर कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. तदनंतर तिन्ही चेंडू आपण डॉटच्या स्वरूपात पाहिल्यात. कौतुक करावं लागेल सचिनचं कारण डेट ओव्हर आहे आणि त्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. येणारे आता 2 चेंडू 52 धावा स्कोर कार्डवर आहेत. 52 रन्स ऑन द स्कोर कार्ड. वैयक्तिक विचार करता 46 रन 17 चेंडू मागे. जबरदस्त खेळ आज पाहायला मिळालाय प्रवीण भोईर. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. यावेळेस वेट अँड वॉच केलाय आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार आणि बॅट्स मात्र दाखवायचे आहे. हाफ सेंचुरी ठोठावणारा पहिला फलंदाज प्रवीण भोईर. 18 चेंडू आणि 50 धावा. क्या बात आहे. वेल प्लेड. सात चौकार या इनिंग मध्ये पाहतोय आपण. 3 षटकार. 277चा स्ट्राईक रेट जरूर पाहायला मिळालाय. अप्रतिम. शेवटचा अंतिम बॉल असेल. शेवटचा अंतिम चेंडू असेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 56 धावा स्कोर बोर्डवर आहेत. पहिली हाफ सेंचुरी आपण पाहू शकतायत. प्रवीण भोईर काय जबरदस्त फलंदाजी राहिलाय. एकामागून एक धक्के लागत गेले परंतु शांत माइंडने बॅटिंग केलंय. 7 चौकार 3 षटकार या इनिंग मध्ये जरूर पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम चेंडू एक धाव तर कंप्लीट केली जाईल. पहिल्या इनिंगची आपण पाहतोय समाप्ती योग्यरित्या झालंय. एकंदरीत स्कोर कार्डवर धावा आहेत. 5 षटकाच्या समाप्ती अखेर 57 धावा स्कोर कार्डवर. 58 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. तीच चेंडूने 58चं लक्ष असेल. हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल की रोखलं जाईल याचं धावतं समालोचन घेऊन येतील आमचे साथी समालोचक मंथनजी. खरंच सर. गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे आणि क्रिकेटमध्ये रुजू असल्या कारणानं आज आपण पाहतो तो अनुभव त्याच्या गाठीशी होता आणि त्याच्याचमुळे अगदी योग्य प्रकारे ही फटकेबाजी षटकार चौकार एकेरी दुहेरी धावा याही आपल्याला पाहायला मिळाला आणि अर्धशतक या स्पर्धेतलं पहिलं वहिलं प्रवीण भोईर यांच्या नावे पाहायला मिळालं. 30 बॉल आणि 58 धावांची आता आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स सरावली या संघाला. टॉस जिंकला होता साई स्पोर्ट्स सरावली या संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करण्याकरता जलसार संघाला आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण अगदी चांगल्या प्रकारे स्वीकारलं देखील. हे वॅगन व्हील आपण पाहू शकाल कशा प्रकारे धावा या जमल्या गेल्या. मैदानाची एकही जागा अशी रिकामी नाही आहे की जिथे धावा आलेल्या नाही आहेत. म्हणजे फलंदाजांनी प्रत्येक ठिकाणी रन जे आहेत ते जमवलेले आहेत.
अतिशय सुंदर आपण पाहतायत हे ग्राफिक्स सिक्स सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. चला दोन सलामीवीर फलंदाज, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. त्वरित मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी रवाना करायची आहे. चला ओपनिंग बॅटर विनंती आहे की त्वरित आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका कारण की आजचं शेड्यूल जे आहे ते लांब आहे, मोठं आहे आणि त्याच्याचमुळे मी विनंती करतोय की आपल्याला आता सुरुवातीपासूनच घाई करावी लागेल आणि याच्यानंतर जर उशीर झाला तर कदाचित षटकांमध्ये देखील कपात होऊ शकते. तेव्हा विनंती आहे की दोन सलामीचे फलंदाज त्वरित मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. 30 बॉल आणि जिंकण्याकरता 58 धावांचं लक्ष्य हे बनवायचं आहे. कालचा दिवस जर आपण पाहिला तर पहिला दिवस या स्पर्धेचा होता आणि कालच्या दिवसामध्ये आपल्या खेळानं मात्र प्रभावित केलं. ज्या संघाचं ते मानतात की आमचं लकी ग्राउंड आहे, श्री गणेश डोंगरीपाडा संघ अप्रतिम क्रिकेट श्री गणेश डोंगरीपाडा संघ खेळला. मनाचे राजे वेडी अर्थातच यजमान संघाला मात्र त्यांनी पराभवाची धूळ चाकली आणि तिथून मात्र मनाचे राजे वेडी या संघ या स्पर्धेतनं बाहेर फेकला गेला आणि टॉप 4चे दरवाजे हे उघडले गेले श्री गणेश डोंगरीपाडा या संघासाठी. आणि रविवारच्या दिवसामध्ये दिमाखामध्ये टॉप 4 मध्ये खेळताना डोंगरीपाडा हा संघ दिसणार आहे, टॉप 5 मध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहिलं 50,000, द्वितीय पारितोषिक आहे 25,000, तृतीय पारितोषिक आहे 15,000, चतुर्थ पारितोषिक आहे 12,000 आणि पाचवं पारितोषिक आहे 12,000. या सुंदर अशा चमचमीत ट्रॉफीज आपण पाहतोय. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी देखील ट्रॉफीज आपण पाहताय आमच्या साईड स्क्रीनवरती. आणि रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला समजेल की या ट्रॉफीजचा हकदार कोण आहे आणि त्याच करता ही झुंज प्रत्येक संघांमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका, क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. साई स्पोर्ट्स सरावली या संघाचे आघाडीचे शिलेदार हे मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. आकाश आणि जगदीश अर्थातच मॉर्कल आणि आकाश अशी जोडी आपण पाहतोय सलामीला दाखल होताना. दोन्ही शिलेदार जर आपण पाहिलं तर अगदी ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणून या दोन्ही प्लेयर्सना बऱ्याचदा पाहिलं गेलंय. एक खणखणीत सुरुवात कशी करून द्यायची ही बऱ्याचदा अनेक स्पर्धांमध्ये पाहिली आहे, परंतु हंगामाची सुरुवात आता झाली आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि आता या नवीन हंगामात, या नवीन स्पर्धेत, या पहिल्या स्पर्धेत आता हे दोन फलंदाज कशी सुरुवात करतील. 5 षटकं झालीत, त्यानंतर 57 धावा आपण पाहिल्या. 58चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पराग, एक अपकमिंग यंगस्टर म्हणून परागकडे आपण पाहतोय. त्याचबरोबर प्रवीण भोईर यांना आपण पाहताय का बॅटिंग प्रवीणने केली, सर्वांची मनं मात्र जिंकली. आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारची राहील, क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं राहील याकडे मात्र आता दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण तपासली तर दोन क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात केलाय आणि मिड विकेटला डीप मध्ये. षटकातील पहिला बॉल विकेट कीपरकडनं यावेळेला मात्र मिस्टेक झाली. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू गेलेला आहे. पंचांचा सिग्नल येतोय व्हाईट बॉलचा. SP शुभमजी पादी इथे उपस्थित झालेत. वेलकम सहर्ष स्वागत आहे. दोन धावा या धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील पहिला बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र फटका अगदी चांगला खेळला जातोय. बॅकफुटला गेले फलंदाज आणि त्यानंतर मात्र या शॉटला एक्झिक्यूट केलं. मिड विकेटच्या रिजनला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक तिथे होते, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन यावेळेला मात्र कंप्लीट केली गेली. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 3. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल यॉर्कर लेन. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र त्याचा वापर गोलंदाजाने केला. अगदी वेगवान मारा, बँग ऑन टू द टार्गेट. पहिला झटका लागलाय.
नवीन फलंदाज वरुण नव्यानं इथे दाखल झालेला आहे. बघा यानंतर नवीन जाणाऱ्या फलंदाजाला विनंती असेल की बाद झालेला फलंदाज 38 क्रॉस करणार नाही, त्या अगोदर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाणं हे बंधनकारक आहे. 3 वरती 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. बँक ऑन टार्गेट, का अप्रतिम बॉल परागने हाताळला. सरळ यष्ट्यांचा वेध घेताना दिसला हा चेंडू. एक गडी बाद 3 अशी स्थिती धाव फलकावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज वरुण नव्यानं दाखल झालेला आहे 3ऱ्या क्रमांकावर. षटकातील पुढील बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनतील. आउट ऑफ द पार्क, सिक्सर, षटकार. आल्या आपला जलवा दाखवला. काय अप्रतिम कमालीचा फटका डगआउट मधनं निघाला आणि तिथूनच मात्र त्यांना अगदी ठरवलं होतं की मला आता जाऊन फटकेबाजी करायची आहे. धावा चांगल्या प्रकारे जमवायच्या आहेत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अप्रतिम षटकार आला. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झाली आहे या षटकारानंतर साई स्पोर्ट सरावली या संघाची धाव फलकावरती 9. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला मात्र फुलरलेनचा मारा केला. त्याला खेळलेला आहे चेंडू परत हवेमध्ये लॉंग ऑनच्या रिजनला. फिल्डर तिथे आले. सूर्याची प्रखर किरण डोळ्यावरती आली आणि त्याच्याचमुळे मात्र हा झेल कंप्लीट होऊ शकला नाहीये. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून फुलरलेनचा बॉल, त्याला मात्र खेळलाय. चेंडू बराच हवेमध्ये होता आणि संधी निर्माण झाली होती क्षेत्ररक्षकाकरिता, परंतु आपण पाहू शकाल शेवटच्या क्षणाला सूर्याची किरण क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोळ्यावरती आली आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय झेल सुटला गेला. षटकातील 5वा बॉल यावेळेला मात्र बॅटची एज. याही वेळेला संधी निर्माण झाली होती. हे काय घडतंय? कारण की क्रिकेटमध्ये म्हटलं तर प्रत्येक बॉल प्रत्येक कॅच उडणारा मात्र खूप महत्वाचा असतो आणि यावेळेला आपण पाहतोय हा सुटलेला कॅच. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल विकेट किपरने प्रयत्न केले, ते पोहोचू शकले नाही. त्यानंतर क्षेत्ररक्षक पुढे आले. सेकंड अटेम्प्टला आपण पाहू शकता हा झेल हातातनं सुटला. इथे मात्र हे जीवनदान मिळतंय वरुणला, कारण की वरुणने आल्या आल्या दाखवलं दमखम त्याच्या बॅटिंग मधल्या षटकाराने. षटकातील शेवटचा बॉल या वेळेला मात्र आपण पाहतोय भन्नाट वेग, काय अप्रतिम गोलंदाजी, परंतु हा बराच बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा सिग्नल वाईडचा येतोय आणि या वाईडच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 12ला 1 अशी स्थिती पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल. ओहो, यावेळेला मात्र नक्कल बॉलची उत्क्रांती यावेळेला मात्र परागने केली. फलंदाज अचंबित झाले, चेंडूला सोडून दिलं आणि चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरकडे गेलाय. इथे आपण पाहू शकला तर पहिल्या षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 12. आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. जगदीश आणि वरुण आता ही जोडी नावारूपास येते. जगदीश मध्ये देखील क्षमता आहे. एक म्हणतात ना की संघाला घेऊन चालणारा फलंदाज कसा असावा, तर तो परिपक्व प्लेअर अजूनही जगदीश मोरकल अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे आणि त्याला कॉम्प्लिमेंट करताना वरुण त्याने तर आपले जलवे दाखवले. 4 बॉल त्यांना आतापर्यंत खेळलेत, 8 वरती नाबाद आहे. जगदीश देखील 1 वरती नाबाद आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. प्रवीणजी भोईर विनंती आहे की लगेच नवीन षटक मार्गस्थ करायचं आहे. टाइम लिमिट जी आहे ती मात्र आम्ही यानंतर सेट करू आणि जर त्या दिलेल्या वेळेत तुम्ही जर षटक कंप्लीट केली नाही तर डेफिनेटली एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. 20 मिनिटात तुमची 4 षटकं जी आहेत ती कंप्लीट करायचीच आहेत. आतापर्यंत आपण 4 मिनिटं वापरली हे पहिलं षटक हाताळण्याकरिता. षटक क्रमांक 2 प्रवीण घेऊन आलाय. षटकातील पहिला बॉल यावेळेला मात्र अगदी बॅकहँडचा वापर योग्य प्रकारे, क्लास, हा दर्जा आहे जगदीशचा. सिक्सर, षटकार.
पाहते डीजे कॅन्डी. अतिशय दर्जेदार फटका जगदीश मोरकलच्या बॅटमधून आलेला आहे. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या 18 झाली आहे. यावेळेला मात्र पंचांनी डॉट चेंडूची उद्घोषणा केलेली आहे. फलंदाजाचं लक्ष नव्हतं आणि त्याच्याचमुळे मात्र शेवटच्या क्षणाला गोलंदाजाला थांबवलं. इथून जर आपण पाहिलं तर आता गेम इज ऑन असं निश्चितपणे म्हणावं लागेल. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. ओहो, यावेळेला मात्र पाहू शकाल वेगवान मारा, परंतु बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. वाईटचा सिग्नल दिला गेलाय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी आपण पहिला टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला आणि वाईटचा सिग्नल हा पंचांच्या माध्यमातून आलाय. व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. षटकातील दुसरा बॉल. ओहो, अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहताय मिड विकेटच्या रिजनला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अगदी खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू आपण पाहिलात, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो अगदी बुंद्यामध्ये टाकलाय आणि तसाच हा बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलं प्रवीण भोईर यांनी हाताळलाय. 2 बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत, 7 धावा मोजलेल्या आहेत प्रवीण भोईर यांनी. षटकातील तिसरा बॉल घेऊन प्रवीण भोईर तयार, गोलंदाजी मार्कवरती. अगदी चांगला बॉल त्याला खेळलाय ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या रिजनला चेंडू जातो. एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न वरून करतायत, परंतु जगदीश कुठल्याही प्रकारची रिस्क उचलत नाहीयेत, कारण की जगदीश यांनी हे देखील जाणून आहेत की एक भागीदारी आता जमायला हवी, धावा चांगल्या प्रकारच्या जमायला हव्या. इथून जर विकेट गेली तर डेफिनेटली दडपण आणि दबाव हा संघावरती येईल आणि त्याच्याचमुळे मात्र रिस्क उचलली नाहीये. काहीतरी कानमंत्र दिलेला आहे जगदीश यांनी आपल्या पार्टनरला वरुणला. वरुण जर आपण पाहिलं तर नव्या दमाचा खेळाडू आहे, 8 वरती नाबाद आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पायावरती आदळला, पंचांकडे अपील आणि पंचांनी अगदी होकार कळवलाय, इम्पॅक्ट मिडल स्टंप वरती जाणवलाय आणि इथे आपण पाहिलंय लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून बिग ब्लो, मोठा धक्का लागतोय. वरुण गॉन, बॅक टू दी डगआउट. जेणेकरून आम्हाला तुमच्या खेळाडूंचे नावही समजले जातील. 1.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 20. नवीन फलंदाज आपण पाहत आहात, नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर करण. करण नव्यानं दाखल झालाय. 20ला 2 अशी स्थिती ही पाहायला मिळते. 4 बॉल प्रवीण भोईर यांनी हाताळलेत, 8 रन जरूर मोजलेत, परंतु अप्रतिम योग्य टप्प्यावरती अगदी सुनियोजित गोलंदाजी. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार, बॉलिंग मार्कवरती. अगदी चांगला बॉल, इथे मात्र वेगवान मारा केला होता, फक्त चिप केलं या चेंडूला. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू गेलाय, क्षेत्राच्या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र धडकलेत आपापसामध्ये आणि तिथपर्यंत आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 22. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर सध्याची सरासरी ही चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते आणि ती सरासरी जर गाठली तर निश्चितपणे तुम्ही टार्गेट पर्यंत हे पोहोचू शकता. 22ला 2 अशी स्थिती पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र अगदी खोदून काढलाय इनफिल्डच्या वरनं, कव्हरच्या दिशेला लॉफ्टेड स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप, चौकार 4. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला, लॉफ्टेड स्ट्रोक. या चौकाराने आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 26. चला जास्त टीम मीटिंग करायची नाहीये, लगेच नवीन गोलंदाजाला पाचारण करायचं आहे. 26ला 2 अशी स्थिती, 58चं टार्गेट आहे.
चला जास्त टाइम स्पेंड करू नका प्लीज, विनंती आहे. साजिद सर जरा उन्हें वॉर्न कीजिए कि बार बार टीम मीटिंग ना करें, क्योंकि आज बहुत मैचेस खिलाने हैं, तो उसके हिसाब से हमें टाइम मैनेजमेंट करना होगा, या फिर शाम के टाइम फिर ओवर्स जो है वो कम की जाती है और बॅडलेट होता है, फिर उसका नुकसान हर कोई टीम को होता है. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहताय धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 26 पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा परागला इंट्रोड्यूस केलं जात आहे गोलंदाजी मार्कवरती, ज्यानं पहिलं षटक अगदी चांगलं हाताळलं होतं. 1 गडी बाद केला होता. 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 32चं इक्वेशन. यातील विजेता संघ खेळणार आहे यंग बॉयज कोरिया संघाशी. षटकातील पहिला बॉल. यावेळेला मात्र विजय आणि दातिवरे आहे ना, माफ करा, दातिवरे संघ कोरे संघाला बाय आहे. तेव्हा दातिवरे संघाचा कॅप्टन आणि यातील विजेता. इथे मात्र फटका तर चांगला, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर चेंडू खाली झेल घेण्याची धडपड तिथे पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या मुमेंटला झेल मात्र आपण पाहू शकाल सूटला गेलाय. ते बॅट मात्र हातातनं फिरली. फटका अगदी मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला होता आणि शेवटच्या मुमेंटला आपण पाहिलं बॅट निसटली थोडी हातातनं आणि त्याच्यामुळे योग्य कनेक्ट होऊ शकला नाही. आपण हा झेल कसा सुटला ते देखील पाहिलं, कारण की कठीण होतं फिल्डरसाठी. अगदी वेगामध्ये आले होते त्या चेंडूवरती, परंतु झेल झाला नाही. परंतु फलंदाजाने त्याचा फायदा हा उचलला. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या या 2 धावांनी झालेली आहे. साई स्पोर्ट सरावली या संघाची धाव फलकावर 32 धावा. 58चं लक्ष समोर आहे. हळूहळू लक्ष्याच्या दिशेने मार्गक्रमण करताना साई स्पोर्ट सरावली हा संघ पाहायला मिळतोय. षटकातील तिसरा बॉल. पुन्हा एकदा फुलर लेनचा मारा, अप्रतिम बॉटम हँडचा वापर. चेंडूवर ठेवली होती करडी नजर, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावांकरिता. यावेळेला फलंदाज बँक ऑन टार्गेट पाहायला मिळालाय. छा प्रकारचा बॉल, रिलीज ऑफ द डिलिव्हरी ओळखली आणि आपला मोर्चा वळवला षटकारासाठी. अगदी दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून वारंवार हा फटका पाहायला मिळतोय, कारण की पायावरती टाकलेला चेंडू होता. त्या चेंडूला मात्र अगदी आपल्या अंदाजात जगदीशने खेळलं. मी मगाशी देखील म्हटलं होतं या खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. जगदीशची ही वॅगनविल आपण पाहू शकाल कशा प्रकारे त्यांना आतापर्यंत खेळलंय. 2 सिक्सेस जे आहेत ते देखील आपण वॅगनविलच्या माध्यमातून पाहताय. पुन्हा एकदा बिग हिट. या वेळेला मात्र आपण पाहतोय लांबलचक जगदीशच्या बॅटमधून आलेला आहे दर्जेदार कडक सिक्सर. जगदीशचा तो रुबाब, तो रुजबा, तो आक्रमकपणा, काय क्लास. 8 बॉल आणि 26 धावांची एक विस्फोटक इनिंग. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 14ची गरज. यावेळेला मात्र अप्रतिम फटका खेळलाय, परंतु ही केलेली पुन्हा एकदा चुकी. आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं तर चुकीला माफी नाही. आता हा सुटलेला झेल किती महागात ठरतोय आणि तो देखील जगदीशचा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय ही असे झेल तुम्हाला पकडता आले पाहिजेत, कारण की हवेमध्ये चेंडू होता, बराच वेळ फिल्डरकडे होता, परंतु लक्ष केंद्रितपणाचा अभाव. पुन्हा एकदा बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न, वेगवान मारा परागचा पाहायला मिळालाय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय दाहकता किती होती या बॉलची. इथे जर आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय 45 झाली आहे. आता आपण पाहताय येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. दातिवरे संघाचे कॅप्टन आपण इथे येऊन स्थानापन्न व्हायचंय. यातील विजेत्या संघासोबत आपल्याला खेळायचं आहे. जगदीशची वॅगनविल आपण पाहू शकाल कशा प्रकारे त्यांना आतापर्यंत क्रिकेट खेळलंय. 3 सिक्सेस त्यामध्ये आपण पाहतोय. पोपटी रंगाच्या लाईन्स ज्या आहेत त्या दर्शवत आहेत. चौकार जर आपण पाहिलं तर लाल रंगाची लाईन दर्शवत आहे. त्यानंतर
जांभळ्या रंगाची लाईन जी आपल्याला दर्शवते आहे 2 आणि 3 धावा त्यांना त्या दिशेला खेळलेल्या आहेत आणि हिरव्या रंगाची लाईन दाखवते की एक एक धावा त्याने काढल्या आहेत. म्हणजे मैदानातील प्रत्येक बाजूला त्याने खेळलेल्या आहेत आणि हे अपेक्षित असतं एका प्युअर बॅटरकडनं. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 45 झालेली आहे. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर आफ्टर 3 ओव्हर्स काय घडलं होतं, अमरदीप जलसार संघ बॅटिंग करत होता त्यावेळेला 39 वरती 3 अशी त्यांची स्थिती पाहायला मिळाली होती आणि सध्या आपण पाहतोय तर थोडंसं पुढे साई स्पोर्ट सरावली हा संघ पाहायला मिळतोय. 45 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे जरूर होता परंतु योग्य प्रकारे बॅटवरती आला नाही. फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, कडा लागली त्यानंतर फिल्डर तिथे आहेत शॉर्ट थर्ड मॅनला. कुठल्याही प्रकारची धाव तिथे स्वीकारली गेली नाही. निर्धाव चेंडू हा पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 13 रनची गरज. इथे मात्र फटका अप्रतिम, अगदी सरळ, पुन्हा एकदा बँक ऑन टार्गेट, षटकार 6. जगदीशची 11 बॉल मध्ये 33 धावांची विस्फोटक खेळी. आता 7 धावांची आवश्यकता आहे. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे आणि इथे जातोय पुन्हा एक. जिंकलंच भावा असं नक्कीच म्हणावं लागेल. फक्त आता जिंकण्याकरिता एका धावेची आवश्यकता आहे. आखूट टप्प्याचा बॉल आणि भरपूर मिळालेला वेळ आणि त्याचा पुरेपूर फायदा स्वीकारताना मॉर्केल. काय जबरदस्त तडका फडकी एक वादळी खेळी जगदीशच्या बॅट मधनं पाहायला मिळाली. हंगामाची सुरुवात अगदी दणक्यामध्ये जगदीशने केली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आणि इथे मात्र आपण पाहतोय विजयी चौकार येतो जगदीशच्या बॅट मधनं. चला सरावली संघ आपण शेक हँड करण्याकरता लाईनअप मध्ये जायचं आहे आणि एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. स्पर्धेचा जो नियम आहे तो मात्र आपल्याला पाळायचा आहे. येस आकाश, काय अप्रतिम बॅटिंग